अहो कलेक्टर साहेब, तो तुमचा माणूस बार बार रिझल्ट बदलतोय, तो जो आहे ना लतीफ पठाण, त्या पाटील साहेब मी तिथे ऑब्झर्वर बसले ती इलेक्शन कमिशनचे, मी ऑब्झर्वर साहेबांना बोललो आता तुमचा फोन ठेवल्याबरोबर. काय करायचं कारण ना, पण तुम्ही तो काम नाही, तुम्ही कलेक्टर ते लुटू लागला, तो पुरा नरक करून टाकल तो सिल्लोड, माहिती का? तो निवडून आला. तिथे एक नाही 10 लोक आहेत तिथं एवढं सोपं थोडंच आहे. कॅमेरे आहेत, रेकॉर्डिंग आहे, सगळ्या गोष्टी स्वतः बसलेत. ऑब्झर्वरला मी वारंवार फोन करायला लागलो. सेन्सिटिव्ह वातावरण. सेन्सिटिव्ह म्हणजे काय माहिती साहेब, तो ऑलरेडी बघा 3 वेळेस डिक्लेअर झालेला आहे सुरेश बनकर निवडून आला म्हणून, तरी सुद्धा तो बार बार रेकॉर्डिंग चालू आहे त्यांची. अजून पुढे असतं किती वेळा असते परमिशन रेकॉर्डिंगची? नाही, सुरेश बनकर निवडून आले म्हणजे जर डिक्लेअर केला असेल त्याने, तर मग आम्ही सर्टिफिकेट द्यायला लावतो त्याला. 2 वेळेस ते 3 वेळेस झालं ते. तो लतीफ पठाण ते पुरेपूर त्याच्या हाताखालचे. तुम्ही काही बघा साहेब, आपल्याला काही चुकीचं नाही, पण सुरेश बनकर 3 वेळेस निवडून आलाय. मी संभाजीनगरहून IB गुलमंडी राहतो, पण सगळ्या गोष्टी माहिती पडतात. सगळं नेटवर्क तिकडे लागलेलं माझं. आणि ते खोटं बोलतोय, तो दादागिरी करतो. त्या लतीफ पठाण तो पुरा त्याचाच माणूस साहेब किती वर्षापासून. बोलल्याबरोबर त्याच्यामुळे मी इतरांना ऑब्झर्वर आम्ही बोलत नाही, पण ऑब्झर्वर साहेबाला सुद्धा बोललो. काय करायचं साहेब, तुम्ही जमत तुम्ही जाऊन येऊ शकता तिथं. बघा साहेब प्लीज, मला तिथे इंटरफेअर करायचा अधिकार नाही आहे. आरोला सगळे पॉवर्स आहेत. जर काही शंका असेल तर तिथले जे आपले उमेदवार आहेत त्यांना आरोना कंप्लेंट द्या म्हणावं. 3 वेळेस झालं मी बोलतो, मी ऑब्झर्वर साहेबांना परत बोलतो स्वतः कॅमेरे वगैरे सगळं. 3 वेळेस निवडून आला ना सुरेश बनकर, तरी तो आपलं 70 दादागिरी लागला. एक तर झालं, 2 झालं, ठीक आहे ना साहेब. ते बघा तुम्ही, ते मी पण